आणि यानंतर इतरही काही महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेत शेती जगतमधून। यवतमाळमध्ये केंद्रीय मंत्री हंसराज अहिर आणि समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांना शेळ्या आणि गाईचं वाटप करण्यात आलं। बळीराजा चेतना अभियान आणि राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्सच्या माध्यमातून आर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीत हा कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील प्रत्येक महिलेला 6 शेळ्या, 1 बोकड आणि गाईचं वाटप केलं गेलं। महिलांनी सक्षम व्हावं हा एक त्यामध्ये प्रयत्न आहे आणि अशा प्रकारे देशाची गरिबी संपवण्याकरता जे स्वप्न नाही घोषणा केलेली आहे प्रधानमंत्री महोदयांनी, मुख्यमंत्री त्यावर काम करतात, त्यापैकी एक भाग बनवून हा एक आम्ही या ठिकाणी आज एक उपक्रम हाती घेतला होता। त्यात या ठिकाणी आज 142 अशा दुर्दैवी कुटुंबियांना ज्यामध्ये त्यांच्या कर्तव्याने आत्महत्या केल्या अशा भगिनींना आम्ही आज बकरी गट आणि गाईचं वाटप करीत आहोत। घाबरू नका, गाठ मारून आपण जगायला आलो, घाबरू नका, तुम्ही एकटे नाही, तुम्ही एकटे नाही, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत। हा संसार तुमचा आहे, मी तुमची सावली आहे। सावली सोडून वृक्ष जात नसतो आणि वृक्ष गेल्यावर सावली मागे राहत नसते। आमच्यासाठी जगायचंय, आम्ही तुमच्यासाठी जगू। आजची रात्र उद्याला राहणार नाही, आम्ही के बात खुदा के हात, आपण जगायचं आहे। त्यामुळे मरू नका, मी सोबत आहे, आपण जगू बरं का। शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांनी शेतीपूरक व्यवसायाकडे वळावं आणि आपल्या कुटुंबाचा आर्थिक विकास साधावा असं आवाहन हंसराज अहिर यांनी केलं आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।